शेतकरी मित्रांनो, जर कपाशीमध्ये ऊसातील तणनाशकामुळे जर कपाशीची पानं अशा प्रकारे जर खराब झाली असतील, हे बघा, हा जो भाग आहे, हा भाग कशामुळे खराब झाला तर हा 2,4-D मुळे खराब झाला. तर काय झालं, हा पंप जो होता हा 2,4-Dचा होता आणि दुसऱ्या शेतकऱ्याला दिल्यानंतर त्या शेतकऱ्याने सांगितलं नाही मी 2,4-D फवारलं. तर त्यामुळे काय झालं, हे बघा, अशा प्रकारे प्लॉट जो आहे असा लांब लांब पानं आपल्याला इथं चुरमुडल्यासारखी दिसत आहेत. आपण इथं बघू शकता. आता ही जी पानं आहेत हे अशा प्रकारे तणनाशकाने 2,4-D मुळे झालेली आहेत. तर अशा प्रकारे जर पानं आपल्यावाली खराब झाली असतील तणनाशकाने, तर त्यासाठी सर्वात सोपा आणि चांगला उपाय म्हणजे आपल्या कपाशीचा प्लॉट जर खराब झाला तर त्यासाठी सुरुवातीला गढूळ पाणी आणि 100 ग्राम युरिया याचा फवारा आपण ताबडतोब किंवा दुसऱ्या दिवशी त्या प्लॉटवर कपाशीच्या फवारायचा. आणि त्याच्यानंतर काय करायचं, आपल्या त्या प्लॉटवर दुसऱ्या दिवशी लगेच कॉन्फिडॉर 20 मिली सोबत बुरशीनाशक M45 किंवा साप पावडर 40 ग्राम, कीटकनाशक सायपरमेथ्रिन 20 मिली 15 लिटर पाण्यात टाकून जर आपण हा फवारा जर दिला तर आपला असा कपाशीचा प्लॉट जो आहे खराब झालेला, असे पानं वेडेवाकडी झाली तर ते अशा प्रकारे ढिशे काढून आपला प्लॉट ओके होते. हे बघा, अशा प्रकारे नवीन पालवी फुटेल त्याला. अशा प्रकारे हे बघा, नवीन पालवी. आणि हे जे पान आहे, हे पान वाकडे जरी झालं कितीही तरी हे असे थोडं असं सुटत जाईल. म्हणजे जसं आखुडलं असेल, आता अशा प्रकारे आखुडलं असेल तर आखुडलेलं पान अशा प्रकारे सुरळीत होण्यास तयार होईल. परंतु कालावधी हा भरपूर दिवस लागते, 1 महिनासुद्धा लागू शकतो. फक्त तुम्हाला नवीन पालवी फुटलेली दिसेल. हे बघा, इथं नवीन पालवी, जिथं खराब झालं तिथून हे बघा नवीन पालवी, इथं पण बघा नवीन पालवी. अशा प्रकारे सर्व तुम्हाला नवीन पालव्या अशा प्रकारे आलेल्या दिसतील. जे पानं खराब झाले त्यांचा विचार करू नका, त्यांचा काहीही विषय घेऊ नका. कारण जुने पानं हे आपल्याला इथं खराब जरी झाले तरी चांगले पानंसुद्धा गळून पडणार आहेत. त्याच्यामुळे तेवढा विषय घ्यायचा नाही आणि तेवढी भीती बाळगण्याची गरज नाही. तर आपल्याला तणनाशकामुळे 2,4-D मुळे किंवा कुठल्याही तणनाशकामुळे अशा प्रकारे जर तुमची पानं वेडीवाकडी झाली असतील तर कृपा करून हा जो इलाज आहे हा जर तुम्ही केला तर तुमचे सर्व पाने सुरळीत होतील. कापूस जशास तसा प्लॉट होईल. जसा हा प्लॉट झाला, हा म्हणजे साधारणतः याला 22 दिवस झाली होती, तर आज 22 दिवसात हा प्लॉट सुरळीत आणि चांगल्या प्रकारे आपल्याला इथे झालेला दिसत आहे. तर अशा प्रकारे जर तुम्हाला प्लॉट करायचा असेल खराब झालेला तर बाकी काहीच करायचं काम नाही. जी दिलेली औषधी आहे ती फक्त फवारायची, बाकी कुठलीही त्यात औषधी ॲड करायची नाही. आणि जर तुम्हाला ॲड करायची असेल तर त्यात फक्त आशिटामाप्राइड 15 ते 20 ग्राम, याच्या व्यतिरिक्त काहीही टाकू नये. अशा प्रकारे नियोजन केल्यास आपला प्लॉट जबरदस्त सुधारून जाईल आणि अशा प्रकारे चांगला आणि सुरळीत होऊन जाईल.